नमस्कार. आपण सगळ्यांनी मिळून ही कथा चालू राहावी असं सांगितलंय, खूप जणांनी सांगितलंय. त्यामुळे या कथेला आणि या सगळ्या डिवाइनच्या व्हिडिओजना आपण कायम ठेवणार आहोत. फक्त एक विनंती एवढीच आहे की डिवाइनच्या सबस्क्रायबरचा ग्रोथ खूप कमी आहे आणि व्ह्यूज सुद्धा कमी आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती की हे चालेल की नाही किंवा लोकांना हवंय की नाही. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न विचारला होता. विनंती एवढीच आहे की आता महिन्याकाठी अगदी 100च्या खाली सबस्क्रायबर वाढत आहेत. त्याचा रेशो थोडासा वाढला तर अजून बरं होईल. बाकी काय, एकदा सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज वाढले की अजून उत्साह येतो बोलण्यामध्ये. म्हणून तेवढी विनंती आहे. पण चांगुलपणाला वेळ लागत असतोच. तण माजुरी असतं, नको असलेलं तण वाढत जातं, त्याला वाढवण्याची गरज पडत नाही. पण चांगल्या फुलांच्या झाडाला मात्र तण दूर करून, जमिनीत खत घालून, वेळच्या वेळेला पाणी देऊन वाढवावं लागतं. तेव्हा ते कुठे वाढतं, मग चांगली फुलं मिळतात. त्यामुळे मेहनत तर करावी लागणार आहे, हे नक्की आहे. आपण करत राहूया. आपण विचार व्ह्यूजचा करायचा नाहीये, फक्त जे बघतायत त्यांना आवडतंय का याचा विचार मात्र करावा लागतो. रेडी? आपण महाभारताची कथा सांगायला का घेतली आहे हे मी आजच्या भागात सांगणार आहे. जवळपास 75च्या आसपास भाग झालेत. म्हणजे आमच्या टीमकडून नंबर देताना 72-73 असं येईल. त्याच्या आधी महाभारताच्या कथेचा आरंभ करणारे काही भाग आपण केलेले होते. त्यामुळं एकूण ही 75ची संख्या जाते आहे. तर या सगळ्या संख्येकडे जात असताना, म्हणजे महाभारताच्या कथेच्या एकदम मध्यभागावर आलेले असताना ही कथा सांगायला मी का घेतली आहे हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. प्रत्येक कथेमध्ये आपण एकतरी त्याचा संदर्भ सध्याच्या काळाशी जोडतो आहोत. पण महाभारताची कथा ही सार्वकालिक लागू आहे हे लक्षात ठेवा. युग बदललं असलं तरी सुद्धा महाभारताची कथा ही आजच्या युगात हजारो वर्षानंतर सुद्धा लागू पडते. त्या कथा अशा आहेत ना की ज्या छोटे छोटे संदेश देत राहतात. म्हणजे अगदी कालचीच कथा बघा. द्रौपदीच्या घरी अडचण होऊ लागली. अचानक कोण आलं तर खायचं काय हा प्रश्न पडू लागला. जेव्हा खाण्याची भ्रांत संपते तेव्हा अन्य गोष्टी करता येतात हे आपण पाहिलंय. पण सूर्याकडेच अक्षय पात्र का मागायला लावलं? भगवान श्रीकृष्णाने सूर्याकडेच अक्षय पात्र मागा असं का सांगितलं ते समजून घेणं आवश्यक आहे. मंडळी, सूर्य हा ऊर्जेचा अक्षय स्त्रोत आहे. अक्षय स्त्रोत आहे. तो आपली ऊर्जा, आपला प्रकाश हे जगाला सतत देत राहतो. रात्र झाली तरीही पृथ्वीच्या दुसऱ्या भागावर या ऊर्जेचा ओघ अखंडित चालू असतो. किंबहुना सूर्याची ऊर्जा आहे म्हणूनच हे जग टिकून आहे. बरं, ही ऊर्जा देताना सूर्य पक्षपात करत नाही. याला कमी त्याला जास्त असं काही करत नाही. जो अखंड ऊर्जेच्या स्त्रोताने या पृथ्वीतलावरती धनधान्य देतो, समृद्धी देतो, ऊन देतो, वारा देतो, पाऊस देतो, त्या सूर्याकडूनच, म्हणजे पक्षपाताच्या शिवाय त्या सूर्याकडूनच अखंड ऊर्जेचा स्त्रोत, अक्षय स्त्रोत मिळत असतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी धर्माला म्हणजे युधिष्ठिराला सूर्याकडून अक्षय पात्र मागायला सांगितलं, ज्यात कधीही क्षय नाही, जो कधीही थांबणार नाही, त्यात पक्षपात होणार नाही, पृथ्वीतलावर असलेल्या समस्त जीवांना तृप्त करणारा ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे सूर्य. त्यामुळं सगळ्याच जीवाच्या तृप्ततेचा अक्षय थाळी हाच मार्ग आणि त्याला देणारा सूर्य आहे. त्यामुळं माणसानं सूर्यासारखं असलं पाहिजे. पृथ्वीवरच्या राजानी सूर्यासारखं असलं पाहिजे. तो कोणाशी पक्षपात न करता करणारा असला पाहिजे. बघा, राजा पक्षपाती झाला की काय होऊ शकतं? साधं उदाहरण आहे. राजा पक्षपाती झाला की काय होऊ शकतं? म्हणजे राजा आताच्या काळाचा जर आपण बघितलं तर तो एका विशिष्ट धर्माचा समर्थक झाला, त्याच्या बाजूनी गेला तर तो सांगतो की
या देशातल्या संसाधनावरती सर्वात जास्त हक्क हा अल्पसंख्याकांचा आहे, मग बहुसंख्याकांच्या हक्काचं काय? राजानं असं पक्षपाती होऊ नये. अक्षय स्त्रोत ठेवायचं असेल तर सगळ्यांच्या सोबत वावरलं पाहिजे. महाभारताची कथा हा संदेश आपल्याला देते. दुसरा महत्वाचा संदेश आहे, जेव्हा राज्यपदाचा मोह होऊ लागतो आणि आपल्याच पुत्राला, आपल्याच नातवांना ते मिळावं असं वाटू लागतं, तेव्हा आयुष्यात महाभारत घडतं. सर्वांचा विनाश करणारं युद्ध घडतं. साम्राज्याचा विनाश होतो, कुळाचा विनाश होतो, जेव्हा आपण फक्त परिवाराचा विचार करू लागतो. सत्तांध बनलेला राजा, जन्मांध असलेला राजा जेव्हा पुत्राच्या सुखाचा विचार करतो तेव्हा कुळाचा विनाश होतो. सत्तांध बनलेला राजा जेव्हा आपल्याच पुत्राच्या लाभाचा विचार करू लागतो तेव्हा सुद्धा राज्याचा विनाश होत असतो. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं घेऊन निघालेला राजा जेव्हा माझ्याच कुटुंबाचा विचार करू लागतो तेव्हा त्याच्या सत्तेचा अंत होतो. अगदी दिल्लीच्या राजाचंही बघा ना काय होतं, तेच घडतंय ना. म्हणजे जेव्हा तो धृतराष्ट्रासारखा विचार करू लागतो, म्हणजे एक सुरुवातीला पहिला झाला की त्याची लेक होणार, लेकीचा ल्योक होणार, मग लोकलेकाची बायको होणार, मग तिचा मुलगा होणार. जेव्हा हा विचार घुसू लागतो तेव्हा सत्तेचा नाश होतो, हे लक्षात ठेवा. आणि हेच घडतंय आज सुद्धा. म्हणून मी महाभारताची कथा सार्वकालिक आहे असं सांगत असतो. एखादा भीष्म प्रतिज्ञा करतो, निष्ठा असते राज्याची, निष्ठा असते आपल्या राज्यासोबत, आपल्या राजासोबत, पण प्रतिज्ञा अशी करतो की मी राज्यपद घेणार नाही, राज्याचा कायम निष्ठावंत राहीन. आणि जेव्हा भीष्माच्या वरती खरी जबाबदारी येत असते ते राज्य सांभाळण्याची, तेव्हा अशी प्रतिज्ञा करणारा तो शेवटचा कुरुवंशातला ठरतो, तो शेवटचा कुरुवंशी ठरतो. त्यानंतर कुरुवंश नाहीच उरला भीष्माच्या नंतर. तुम्ही जरा आताच्या काळात तपासून बघता का? म्हणजे आपला वाटा हा दुसऱ्यांना गेला पाहिजे, मला नाही मिळाला हरकत नाही अशी भीष्मानं प्रतिज्ञा केली, अशी विचारधारा ठेवली की कुरुवंश संपलाय. आमच्याकडेही असे पितामह भीष्म कमी नाहीत, असे अजिबात कमी नाहीत. या देशाचे तुकडे शौर्याची, पराक्रमाची, आदराची गाथा असलेल्या पितामहांच्या मुळेच पडले आहेत. पाकिस्तान वेगळा झालाय तो अशा पितामहांच्यामुळेच. पितामहांच्या विषयी आदर कमी करता येत नाही. 55 कोटी दिले गेलेत अशाच पितामहाच्यामुळे. म्हणजे पितामहांच्या विषयी आक्षेप नाही आहे, पण घडलंय मात्र असं की ते महाभारत आमच्याही वाट्याला आले. स्त्रियांना आपला वर निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, एवढंच काय, पती निवडण्याच्या सोबत मुलगा कोणाकडून झाला पाहिजे हे निवडण्याचं स्वातंत्र्य देखील होतं. सत्यवतीपासून, म्हणजे अगदी सत्यवतीपासून कुंती गांधारीच्या पर्यंत हे स्वातंत्र्य तुम्हाला दिसेल. कुरुवंशातल्या सगळ्याच कुलवधूंनी आपापल्या पद्धतीने पती निवडलेला आहे आणि त्यांच्याकडून अपत्य प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे जब नाश मनुज पर छाता है पहिले विवेक मर जाता है. जेव्हा जेव्हा विवेकाचा विचार सोडला आहे तेव्हा तेव्हा विनाश घडला. दुर्योधनाने असा विवेकाचा विचार सोडला आणि नाश झाला. द्यूत खेळण्याचा, जुगार खेळण्याचा विचार युधिष्ठिराने केला आणि सर्वनाश ओढवला. सगळी सुख त्यागावी लागली. मला कळतंय हा भावच मुळात संपवून टाकतो हे लक्षात ठेवा. म्हणूनच आजच्या निर्णयाच्या प्रसंगात महाभारताची कथा
खूप महत्वाची ठरते. म्हणूनच कथा भागाला पॉज देऊन मी हा मुद्दा आपल्या समोर मांडायला आलो आहे. उद्यापासून कथा पूर्ववत सुरू होईल. नमस्कार.